बरं मी टेस्ट करून सांगते कसं गरम आहे की गरम आहे असू दे ना मग छान लागतात गरम गरम खा. गरम ते माझ्या हाताला बोलते. अरे कसं ओबड धोबड काम आहे आमचं. बाबा तुमच्यामुळे जास्त तुटताय. एकाच दिवशी ही एवढं पौष्टिक बनवते मग 4-5 डाळी सगळ्या मिक्स करून एकदम असे आप्पे मग त्याला खोबऱ्याची चटणी न ते एकदाच काय ते म्हणते पौष्टिक खा तुम्ही. चला मित्र आता आतमध्ये जाऊन बघूयात की नेमकं कसं झालंय. तिथून आत आल्यानंतर हा हॉल अशी ही बाल्कनी असणार आहे इकडे. आत्ताच मी धाडी आणि डोकी वगैरे करून आलेलो आहे आणि काय गर्दी आहे मित्रो. म्हणजे कुठं धाडी डोकी करायला नाही, चिकन मटन शॉपच्या बाहेर अक्षरशः लाईन लागली आहे लाईन. आणि मच्छी मार्केट नाही का तिकडचं, मच्छी मार्केट पण आहे ना तिथं पण अक्षरशः लोकांची भरपूर अशी गर्दी झालेली आहे. आज रविवार आहे आणि काय असं विशेष काय नाही आहे ना आज. नाही प्लेन रविवार प्लेन रविवार मिळाला आहे. जिकडे तिकडे लोक बघतोय काळ्या पिशव्या घेऊन चाललेले आहेत. मग म्हणलं आपण काय घरी स्पेशल बनवावं. तर फायनली आज आम्ही बऱ्याच दिवसातून घरी बनवणार आहे आप्पे. मिक्स डाळीचे आप्पे आहे ना. हाय प्रोटीन. चिवताई त्याला काय म्हणते माहिती आहे का, छोटूशा इडल्या. तिला काय आप्पे वगैरे कळत नाही, ती म्हणते छोटूशा इडल्या. चला आता बघूया बायको कशी आप्पे बनवते ते. मी ना रात्रीच पाण्यात ना 5 प्रकारच्या डाळी भिजत घातल्या होत्या आणि त्याच प्रमाणात तांदूळ सुद्धा. म्हणजे एक एक छोटी वाटी ना मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ अशा 5 डाळी छोट्या एक वाटी आणि 1 वाटी तांदूळ असं सगळं मी भिजत घातलं होतं रात्रभर. आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आणि मस्त मिक्स डाळीचे ना आप्पे बनवूया. हे कांदा वगैरे कापण्यासाठी जे हे आहे ना, तर हे आमचं अर्ध तुटलेलं आहे. सध्या अर्ध्यावरच आम्ही असं काम भागवतोय. मी त्या दिवशी घेत होते डीमार्ट मध्ये स्टीलचं मोठं. तू म्हणे ते असं वरून खाली पडलं तर तुझ्या पायावर पडेल. हो ना, मग मला काळजी आहे ना तुझी. हो. त्याला कसली धार होती, ते एकदम असं पातळ होतं ना. पण हे लाकडाचे असे 2 तुकडे होतात माहितीये. त्या दिवशी एक भाग थोडासा असा कट्ट्यावर राहिला आणि मी काहीतरी कापलं तर डायरेक्ट मधोमध 2 तुकडे झाले त्याचे. याचं काय करायचं आता आपल्याला. हे पण टाकायचं आप्प्याच्या बॅटर मध्ये. असं आहे का. हा मिक्स व्हेज आप्पे असं. आणि इकडे खोबरं वगैरे मस्तपैकी तिने बारीक करून घेतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी नाही का. हा 29 रुपयाचा नारळ होता नाही का त्या दिवशी. आता नारळ स्वस्त झालेत. मध्ये 50 रुपयाला नारळ झालं होतं माहितीये, म्हणून मी 2 घेऊन आली. इकडे आहे आप्याचं भांड. चला काम आलं कधीतरी, वर्षातनं एखाद दुसऱ्या वेळेसच काम येतं आपल्याला नाही का. मी दर संडेला त्याला उपयोगी आणू शकते, पण तुम्ही खात नाहीत त्याला मी काय करणार. चला इकडे बॅटर रेडी आपलं. हा का. अरे वा, हे बघा इकडे बनवून झालेलं आहे सगळं. हे म्हणजे काही जण ना ओव्हरनाईट पण असं फर्मिट करतात, पण मी 4-5 तासच ठेवलंय. जास्त आंबूस आपल्याला नाही आवडत, त्यामुळे मी सकाळी वाटून घेतला. आता 4-5 तास झाले, तेवढं वास झालं. काही जण सकाळी डाळ भिजत घालून रात्री बारीक करून दुसऱ्या दिवशी सकाळी बनवतात. तसंही करू शकतात. तू आहे ना मला एवढं पौष्टिक खाऊ घालू नको ग. एकाच दिवशी ही एवढं पौष्टिक बनवते मग 4-5 डाळी सगळ्या मिक्स करून एकदम असे आप्पे, मग त्याला खोबऱ्याची चटणी न ते एकदाच काय ते म्हणते पौष्टिक खा तुम्ही. हा नाहीतर मधून अधून असते त्यांचं, पिझ्झा खाऊ द्या, हे खाऊ द्या, ते एकदा खाल्ला फक्त एकदा. आणि मग मी थोडंसं खवळलं बिवळलो की काय हे सारखं बाहेरचं वगैरे आपल्या घरच्या घरी बनवायचं. एकदाच असं पौष्टिक बनवते बस. थोडं बॅटर मी काढून ठेवलंय साईडला, कारण आम्हाला तिघांना खूप जास्त होईल ते. गाजर अजून पण काही तुम्हाला ह्याच्यात पनीर, शिमला मिरची वगैरे ऍड करायचं तर करू शकता. तर आता इकडे चटणी बनवायचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकलंस तू चटणी बनवण्यासाठी. थोडेसे शेंगदाणे, भाजकी डाळ, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. विसरतली मधून अधून सांगायचं त्याच्यामध्ये काय टाकलंय नाही टाकलंय. तर इकडे असं आप्याचं बॅटर रेडी झालेलं आहे आणि इकडे चटणी पण रेडी झालेली आहे. फक्त तिला असा तडका द्यायचा बाकी बघा. आता चटणीला मस्त तडका दिलाय. हा काय मस्त वास येतो ना. थोडीशी उडदाची डाळ टाकली ना फोडणीमध्ये, खूप छान त्याचा फ्लेवर येतो. आता चला आपण बॅटरला पण तडका देऊ. मक्याचे दाणे असे थोडे भाजून घेतले म्हणजे त्याचा थोडा कच्चेपणा निघून जातो. सगळं भारी आहे, पौष्टिक आहे, पण बनवायला लय वेळ जातो है ना.
म्हणजे असं दिसताना ते वाटतं रे एवढंच आहे पण ते एवढंच आहे. करेपर्यंत बराच टाइम जातो. भूक लागली आहे मला आता. भाजी भाकरी आपली पटकन होते, याला हे बरंच काय 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 करत बसावं लागतंय. भाजी भाकरी आणि भात अर्ध्या तासात होतो माझा रोज. हम्म. फक्त अर्धा तास लागतो. बाकीचं करायलाच लय वेळ जातो. काय करणार, सुट्टी असली की जमतो आपल्याला हे, नाही तर रोजच्या धावपळीमध्ये एवढं बनवणं नाही जमत नाही का. हा तेवढी झाली ना, बापरे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हा 9 पर्यंत झाली. अरे वा. ती काय करते माहिती आहे का, रोज सकाळी उठली ना, दिवसातून जवळपास 2 ते 4 वेळा ती स्वतःची उंची मोजते. पहिलं सकाळी उठली ना, पहिली एकदा मोजणार, म्हणणार एवढी झाली. त्याच्यानंतर दुपारी पण मोजणार, म्हणणार हे बघा पप्पा अजून वाढले. परत संध्याकाळपर्यंत तर अशी आमची उंची खूप वाढते. आमची उंची सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप वाढते माहिती आहे का. आता 9 पर्यंत आली आहे. बघू इकडे द्यायचं, मम्मीला द्यायचंय बनवायला. ते इकडे नाही, मीच मम्मीला सांगितलं कसं बनवायचं आहे. तूच सांगितलं का मम्मीला? हा. हा मग असू दे, द्यायचं. बरं मी देते. व्यवस्थित व्यवस्थित. ह्यात ना आपण 2-3 ह्याच्यात चीज क्यूब टाकून ठेवू. चला आता आप्यांना पलटी मारायची वेळ आलेली आहे. अरे रे रे रे, कसं काय ओबड भाऊ? धोबड काम आहे आमचं, पाहिलं का कसं ओबड धोबड काम आहे. मग कशाने करू, काय काय जरा गॅसच्या फ्लेम पासून लांब असतात, पटकन नाही होत. अरे कसं ओबड धोबड काम आहे आमचं. बघा बाबा तुमच्यामुळे जास्त तुटताय. अरे हा नीट नीट. हा जमलं जमलं. आता हा हा फसणार आहे, फसणार आहे हा. नाही फसणार. तो बघा तिकडे कसं झालाय. काय नाही झालं त्याला. उगा मी लक्ष ठेवते म्हणून ते बरोबर होतंय, कळलं का? हो मग काय. मग अरे वा, दिसतंय मस्त मित्र एकदम. आमची बनवण्याची पद्धत जरी ओबड धोबड असली ना, तरी चव आमची चांगली असते बघा. नाही काय, असंच म्हणू ना, चव चांगली असते असं म्हणू ना. चला सारखं बाजूला. आप्पे आलेले आहेत आता इकडे. वा वा हे वा चीजवाले वा. 2. चीजवाले 2, बिना चीजवाले अप्पे. बसा बघूया. तर आता ही चिवताई आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे कसं झालंय. पप्पा हे देत का? इडल्या? हं. इडल्या नाही आहेत, त्या आप्पे आहेत आप्पे. बरं मी टेस्ट करून सांगते कसं. टेस्ट करून सांगा एकदम. हे गरम आहे की? गरम आहे? हं. असू दे ना मम्मी, छान लागतात गरम गरम. खा. आणि गरम ते माझ्या हाताला पोळते. हाताला पोळते, तोंडाला नाही पोळणार. खा ना. नाही. थोडंसं फुकून खा ना मग. कसं लागतंय? छान आहे? खरं सांग, हं. खरं सांग ना. हां. तू सगळ्याच याला छान म्हणतेस, खरंच छान आहे का? हां. का थोडंसं मीठ पाहिजे, तिखट पाहिजे, मीठ. अजून काय पाहिजे? मीठ. मीठ पाहिजे. फक्त मीठ. नीट खाऊन बघ. मस्त 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 आहे. आहे. हे चीज. कसं आहे? छान आहे. छान आहे ना? हं. आवडलं तुला? हं. मस्त. मस्त. हां. पप्पा तुम्ही दुसरं खावा ना. पाहिलं का, मला म्हणते तुम्ही दुसरं खावा. मला दे ना एखादं खायला. नाही. काही ठेवते का पप्पाला एखादं दुसरं? ठेवते ना. तूच खातेस आणि ठेवते म्हणते. हे बघा, मस्त चटणी लावली त्याला आता. त्याच्यामध्ये जे गाजर वगैरे सगळं टाकलंय ना, त्याच्यामुळे एकदम मस्त लागतंय. सगळं खातात का? अगं थांब. वरतून मस्त कुरकुरीत लागतंय आणि आतमधून असं मऊ मऊ आहे. हे इकडचे आहेत ना ते चीजचे आहेत. आपण एक फोडून बघूया. वा वा वा, चीज किती भारी दिसते बघा त्याच्या आतमधलं. एक नंबर आहे. हे चीज आहे ना, हा एकदम भारी लागतं त्यामध्ये.
तिला तसलंच आवडतं, चीज वगैरे असं काय काय टाकलेलं. नाही का? बाहेर असे चीज बॉल वगैरे खाण्यापेक्षा हे किती मस्त आहे. हेल्दी पौष्टिक डाळींमध्ये असं थोडं चीज टाकून खाल्लं की भारी लागतं. डोळे बंद कर. तर आता ह्या चिवताईचा आराम वगैरे करून झालेला आहे. आप्पे वगैरे जिरलेले आहेत ह्या चिवताईचे. आता बाबा रे, एवढा घाम येतोय भयानक. पावसाळा चालू हो बाबा, का उन्हाळ्यानंतर डायरेक्ट हिवाळा येतो काय कळलं ना मला. आता आम्ही चाललोय, आमच्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय ते पाहायला. कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून लांबूनच बघत होतो. 2रा माळा झाला, 3रा माळा झाला, 4था माळा झाला. म्हणलं आता ऍक्च्युअल आतमध्ये कुठपर्यंत काम आलंय म्हणलं बघूया. कारण म्हणजे मग खालच्या म्हणजे माळे तर चाललेत वरती, पण खालचं काम सुद्धा त्यांनी बाजूचं चालू केलेलं आहे. तर मग बघूया. आपलं म्हटलं चला, जवळच आहे, तसं काही लांब नाहीये. म्हणजे आपल्याला अंदाज येईल हो की आपल्याला पोझिशन कधीपर्यंत मिळेल. हा ना. आमचं भाडं चाललंय इकडे. एवढं सोनं महाग आहे तरी सोनाराच्या दुकानात भरपूर गर्दी झाली. 5% ऑफ ठेवलेत म्हणे त्याने. कशावर पण ते सोन्यावर? कर्नावळ मेकिंग चार्जेस. मेकिंग चार्जेसवर 5% ऑफ म्हणून गर्दी झालेली आहे. बाबा रे. चला, हा आलाय आता ओलव्यातला मेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक. अगोदर त्याला ह्या बिल्डिंगमुळे शगुन असं नाव होतं, पण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक असं केलेलं आहे. बब्बू, कुठे चाललोत आपण? नवीन घराकडे. तर खालच्या शॉपची कामं झालेली दिसत आहेत. 1, 2, 3 माळ्यापर्यंत बांधकाम झालेलं दिसतंय. 4था, 5वा आणि 6वा स्लॅब पडलाय आता, नाही का? अजून एक 7वा पडणार आहे. चला मित्र, आता आतमध्ये जाऊन बघूयात की नेमकं कसं झालंय. गाळ्यांची कामं झालेत बरं का. इथून आत आल्यानंतर हा हॉल, तर अशी ही बाल्कनी असणार आहे इकडे. त्याच्यानंतर इकडं काय आहे, ह्या बाजूला किचन आहे. किचनला इकडे अशी बाल्कनी आहे. बाल्कनी बरीच मोठी आहे तशी किचनची. इकडे वॉशरूम वगैरे असणार आहे. आणि इकडे मला वाटतं हे मास्टर बेडरूम नाही का, त्याचं वॉशरूम वगैरे इकडे असेल. आणि हा असा बेडरूम. आणि समोर देखील ही अशी बाल्कनी आहे. हा, डकची बाजू आहे नाही का. तर हा 2रा माळा आहे, आपलं 6व्या माळ्यावर आहे. वरती काम चालू आहे अजून. इकडे सगळीकडे नुसते बांधकामच चालू आहेत. हे बघा, ह्या बाजूला पण, ह्या बाजूला पण. हे जे प्लॉट रिकामे आहेत ना, इथं पण बिल्डिंग होणार आहेत. ते काय त्यांनी हे आणून टाकले तिथे. कारण आता एवढीच जागा राहिली डेव्हलपमेंटसाठीची. बाकी उलवे संपला आता. म्हणजे वर्ष झालं मित्र आम्ही बुक केलेलं. 30 तारखेला वर्ष होईल आता, 30 जूनला. हा, 30 जूनला वर्ष होईल. आणि किंमत आहे ना 10 लाखाने वाढलेली आहे जवळपास. आणि संपूर्ण बिल्डिंग बनल्यानंतर तर अजून 2-4 लाख वाढणार आहेत. इकडे शहरामध्ये असंच आहे, किमती एकदम फास्ट वाढतात. इथं फक्त विमानं उडत आहेत म्हणून प्राइस पण उडायला लागलेले आहेत. असं आहे. आप्प्यावरती लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला बी आप्पे खायचे तर इकडे या खायला